बेसन पिठाचा दामट्याचा लाडू असो, बुंदीचा असो किंवा पुरीचा असो, यामध्ये महत्वाचा असतो तो म्हणजे पाक. कारण पाक जर चुकला तर लाडू चुकतो. त्यामुळे पाकाचा लाडू करताना बऱ्याच जणांना टेन्शन येते. आता ज्यांना पाक येतो त्यांना परफेक्ट लाडू होईपर्यंत टेन्शन येते, पण ज्यांना जमत नाही त्यांना तर खूप सारे टेन्शन येते. आता मी जर म्हटले, मी या ठिकाणी जो लाडू केलेला आहे त्यामध्ये मी 1 तारी 2 तारी असा पाक अजिबात केलेला नाहीये, तर त्यामुळे पाकाचं अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. नेमका मी हा लाडू कसा केला हे पाहायसाठी चला तर रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी उज्ज्वला. मी या ठिकाणी 2 वाट्या भरून बेसन पीठ घेतलं. वाट्यामध्ये पीठ भरत असताना दाबून प्रेस करून अजिबात भरलं नाही, हलक्या हाताने भरलं. आणि वजन सांगायचं झालं 275 ग्रॅम. वाटीने माप घेत असाल तर ज्या वाटीने बेसन पीठ मोजले त्याच वाटीने बाकीचे सर्व साहित्य मोजायचे. आणि वजने घेत असाल तर ते मी सांगितलेच आहे. एका बाउलमध्ये मी बेसन पीठ ओतून घेते. आणि आपल्या घरामध्ये रेग्युलर जे बेसन पीठ असतं तेच घेतलेले, विशिष्ट वेगळं अजिबात दळून आणण्याची गरज नाही. आता 1 वाटीभर पाणी घेतलं. ज्या वाटीने बेसन पीठ मोजलं त्याच वाटीने घेतलेलं आहे. आता हे पाणी यामध्ये थोडं थोडं घालत त्याचं बॅटर तयार करून घेते. एकदम नाही घालायचं आणि गाठी वगैरे अजिबात होऊ द्यायच्या नाही. हे बघा, मस्त असं स्मूथ हे बॅटर तयार झालेलं आहे. बरोबर 1 वाटी पाणी लागलं. म्हणजे बेसन पिठाच्या निम्म पाणी घ्यायचं. जास्त घट्टही बॅटर करायचं नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही. अगदी मी जवळून दाखवते, कारण आपल्याला हे तळून घ्यायचंय त्यामुळे. त्यावर झाकण ठेवते आणि हे बाजूला ठेवून देते. 1 वाटी भरून साखर घेतली. वजन सांगायचे झाल्यास 300 ग्रॅम, म्हणजे 275 ग्रॅम बेसन पिठासाठी मी 300 ग्रॅम साखर घेतली. पण वाटीने जर मोजले तर 2 वाट्या बेसन पिठासाठी मी 1 वाटीभर साखर घेतली. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता मी एका छोट्याशा कढईमध्ये काढून घेते, कारण याचं आपल्याला पाणी तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी यात अर्धी वाटी पाणी घालते. साखरेच्या बरोबर निम्म पाणी घालायचं, म्हणजे 1 वाटी साखरेसाठी अर्ध वाटी पाणी. गॅस मिडियम चालू करून घेतला. आता मीडियम गॅसवरती साखर सतत हलवत राहायची आणि या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची. आपल्याला याचं 1 तारी 2 तारी अजिबात पाक तयार करायचा नाही, फक्त ही साखर ह्या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची, बाकी काहीच करायचं नाहीये. आता याला मी सतत हलवत राहते. एवढ्या साखरेमध्ये छान असा लाडू तयार होतो गोड. पण तुम्ही खूपच गोड खाणारे असाल तर मात्र थोडीशी शिल्लक घ्या आणि जेवढी साखर घेतली त्याच्या बरोबर निम्म पाणी घ्यायचं. हे बघा, 4-1 मिनिटामध्ये मीडियम गॅसवरती साखर पूर्णपणे या पाण्यामध्ये विरघळलेली आहे. आणि अशी उकळी येते, त्याला थोडासा फेस येतो, त्यावेळेसच गॅस बंद करून टाकायचा. आता मी तुम्हाला दाखवते, अजिबात 1 तारी किंवा 2 तारी पाक नाहीये, फक्त हे थोडंसं चिगट चिगट झालेलं आहे बघा. म्हणजे चेक करत असताना बिलकुल 1 तार 2 तार तुटत नाही, फक्त बोटाला चिगट लागते. साखरेचा जो चिगटपणा राहतो तो येतो. आता मी इकडे खाली घेते. आता जे पीठ आपण भिजून ठेवलेलं होतं ते तळायचं. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम झालं की गॅस कमी करून घ्यायचा आणि त्यामध्ये भिजवलेलं पीठ चमच्याने मिक्स करून घालायचं. आता ना भजे धड, ना शेव आहे, ना बुंदी आहे, अशा पद्धतीने चमच्याने ह्यामध्ये टाकायचं. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, अगदी कोणीही करू शकेल. त्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती छान असं तळायचं, आतपर्यंत तळू द्यायचं. फक्त कच्च बिलकुल राहू द्यायचं नाही, नाहीतर चवही लागणार नाही आणि पोटही दुखेल. उलटून पालटून दोन्ही बाजूनी छान असं खमंग तळलं पाहिजे पीठ. आणि पीठ तळल्यानंतर छान त्याचा एक विशिष्ट सुगंध येतो, तो सुगंध आपल्याला येतोच. जवळपास 4 ते 4.5 मिनिटामध्ये छान अशी एक बॅच तयार होते. मी आता ती काढून घेते आणि मिडियम गॅसवरच तळलेलं आहे. यामध्ये जे तेल असतं ते नितरून घ्यायचं आणि एखाद्या चाळणीत घाला, किंवा आता माझ्याकडे चाळणी नाही तर मी हे प्लेटमध्ये काढून घेते. आता हे तळून घेतलेलं भजे म्हणा, कुरडई म्हणा, किंवा काय तुम्हाला जे म्हणायचंय ते कमेंटमध्ये सांगू शकता. हे जे पाक तयार केलेलं आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आणि दुसरी बॅच तळेपर्यंत पाकामध्ये याला छान असं मुरू द्यायचं. आता याला छान प्रेस करून घेते आणि नंतर जी दुसरी बॅच तळलेली ती बघते. हे बघा, दुसरी बॅच तळली, तोपर्यंत पाकात छान असं मुरलं. आता हे काढून घ्यायचं. त्यासाठी असं चाळणी एका डब्यावर ठेवली म्हणजे एक्स्ट्राचा पाक खाली डब्यामध्ये पडून जातो. आणि पाकात जे मुरलेलं आपलं बेसन पीठ आहे किंवा जी भजी आहे ते काढून घ्यायचे आणि दुसरी बॅचामध्ये टाकून द्यायची. अशाच पद्धतीने मी एक एक बॅच तळते आणि या पाकामध्ये घालून घेते. आता यामध्ये फक्त 2-3 चमचे पाक उरलेला आहे आणि अजून एक कुरडई म्हणा किंवा एक बॅच कढईमध्ये तळायची बाकी आहे. असं असलं तर अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. शिल्लकही नाही राहिला तरी यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरमधून काढायचं. मिक्सरमध्ये घालत असताना मिक्स करून घ्यायचं फक्त. हे बघा, थोडंसं जाडसर असे केलेले मी, अगदी बारीक पीठ नाही करायचं. आता तुम्हाला असं आवडत नसेल तर थोडंसं बारीकही दळू शकता.
एका मोठ्या टोपल्यामध्ये मी हे काढून घेते सर्व. अशाच पद्धतीने सर्व मी छान असं बारीक केलं मिक्सरमध्ये. आणि जे 2-3 चमचे पाक खाली निथरलेला होता तोही यात घालते. छान सुगंध येण्यासाठी पाव चमचा विलायची पावडर. आता तुमच्याकडे मगज बी असेल तर ती घालू शकता, पण माझ्याकडे ती नाही म्हणून जे बदामचे काप आहे ती अशी चुरा करून यामध्ये घालते, त्यामुळे खाताना छान चव येते. आता याला छान मिक्स करून घेते. आहे ना अगदी सोपी पद्धत. 1 तारी 2 तारी पाकाचं अजिबात टेन्शन नाही. पीठ घट्ट भिजवून ते लाटत बसायचंही टेन्शन नाही किंवा शेव करायचे अजिबात टेन्शन नाही. अगदी सोप्या पद्धतीने बेसन पीठ भिजवलं आणि ते तळूनही घेतलं. अशा पद्धतीने लाडू तुम्ही एक वेळा करून बघा, खूप छान आणि मस्त होतात. साखर मात्र तुम्ही जशी खाता त्यानुसार थोडीशी कमी किंवा थोडीशी शिल्लकची घेऊ शकता. फक्त साखरेच्या निम्म बरोबर पाणी घ्यायचं. आता हे मिक्स झालं की लगेच याचे लाडू बांधून घेते. जास्त वेळ मुरण्यासाठी ठेवायची अजिबात गरज नाही. आपण जे दामट्याचे लाडू करतो त्यात वरून पाक घातला की मुरण्यासाठी ठेवतो तशी अजिबात गरज नाही. हे बघा एकदम छान आणि मस्त गोल गरगरीत असा लाडू तयार झालेला आहे. आणि एकावर एक नाही ठेवायचे, ताटामध्ये असे एका शेजारी एक ठेवायचे. जवळपास 15 ते 20 मिनिटं असे राहिले की त्यानंतर मात्र एकावर एक ठेवले, डब्यात भरून ठेवले तरीही चालतात. खूप छान आणि मस्त हे लाडू तयार झालेले. तेवढ्या साहित्यापासून हे 17 लाडू तयार झाले. आता तुम्ही छोटे बांधले तर शिल्लकचे होईल, मोठाले बांधले तर कमी होईल. खूप छान आणि मस्त दाणेदार हे लाडू तयार होतात. आणि पाकाचं तर अजिबात टेन्शन नाही. तुम्हाला पाकाचं टेन्शन येत असेल तर नक्की अशा पद्धतीने लाडू करा. खूप छान आणि मस्त होतात. प्रमाण थोडंसं शिल्लकचं घेतलं तर शिल्लक लाडू तयार होईल. प्रमाण कमी घेतलं तर कमी लाडू तयार होईल. तुम्हाला किती लाडू करायचे त्यानुसार याचं प्रमाण तुम्ही दुप्पटही करू शकता. रेसिपी अगदी सोपी आहे करायला आणि चवीला तर खूप छान आणि मस्त लागते. तुमच्या घरामध्ये मुलांना गोड रेसिपी आवडत असेल, गोड पदार्थ आवडत असेल तर एक वेळा नक्की ट्राय करा या सुट्ट्यांमध्ये. खूप छान आणि मस्त हे लाडू होतात. तुमच्या आजूबाजूला असे कोणी असेल त्यांना पाक जमत नसेल तर त्यांना प्लीज ही रेसिपी शेअर करा, म्हणजे त्यांनाही मदत होईल आणि मलाही मदत होईल. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हो, एक वेळा तुम्ही केल्यानंतर कसे झाले नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. खूप खूप धन्यवाद.